हॅलो एव्हरीवन. आज आपण बायोप्लॅस्टिक तयार करण्याची प्रक्रिया बघणार आहोत. बायोप्लॅस्टिक हे वनस्पतींमधील साखर किंवा स्टार्च वापरून तयार केले जाते. यासाठी मका, ऊस, बटाटा, कसावा यासारख्या पिकांचा वापर होतो. बायोप्लॅस्टिक तयार करण्याची सोपी प्रक्रिया आपण बघणार आहोत. पहिल्यांदा कच्चा माल गोळा करतो. मका, ऊस किंवा इतर पिकांमधून स्टार्च किंवा साखर काढली जाते. नंतर फर्मेंटेशन करून सूक्ष्मजीव या साखरेचे लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर करतात. लॅक्टिक ॲसिडची रासायनिक प्रक्रिया करून पॉलीलॅक्टिक ॲसिडसारखे बायोप्लॅस्टिक तयार केले जाते. इतर बायोप्लॅस्टिक वितळवून साच्यांमध्ये भरले जाते आणि कप, चमचे, पॅकेजिंग, बाटल्या इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. बायोप्लॅस्टिकचे फायदे काय काय आहेत? रिन्युएबल स्त्रोतांपासून तयार होतो. काही प्रकार कंपोस्ट होणारे असतात. सर्व बायोप्लॅस्टिक जैवविघटनशील नसतात. काही बायोप्लॅस्टिक वनस्पतींपासून बनवलेले असतात. अशाच माहितीसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.